2011 साली आपण 4 लाख स्क्वेअर फूट एरिया डेव्हलप केली. 2012 साली वी आर प्लॅनिंग फॉर 20 लाख स्क्वेअर फूट एरिया टू बी डेव्हलप्ड. याच्याबरोबरच दुसऱ्या क्षेत्रात पण आपल्याला जायचं आहे. तर वी हॅव प्लॅन्ड फॉर रिन्युएबल एनर्जी, हायब्रिड एनर्जी, त्याच्यानंतर काही ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीजमध्ये आपण एंटर करणार आहोत. वी हॅव ऑल्सो प्लॅन टू एंटर इन टू एज्युकेशन सेक्टर. काही दिवसानंतर म्हणजे से अबाउट इन कपल ऑफ इयर्स 2014 मध्ये वी आर प्लॅनिंग टू लिस्ट आवर कंपनी. आपण पब्लिक जाणार आहोत. आपले शेअर्स पण मार्केटमध्ये लिस्ट होतील. यू विल ट्रेड इन आवर शेअर. SVL बद्दल अभिमानानं सांगायचं तर एकच सांगता येईल, SVL एक दशक विश्वासाचं. We at SVL have a proven business model. We leverage modern technology, technical analysis, and different communication to bring in profits for our company. We understand the investor's philosophy and deliver him with customized products. उद्याच्या स्वप्नात आजच हरवलंय, पूर्ण होणार या कल्पनेनंच अधिक भारावलं. जोरदार टाळ्या SVL साठी. यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की SVL ही एखादी छोटी मोठी संस्था नाही, पण खूप मोठी आणि वास्ट आणि वाईड स्प्रेड संस्था आहे. आणि त्याचबरोबर त्याच्याशी जुळले गेलेले विश्वास देखील प्रचंड आहेत. तर हे आहे SVL. आणि SVL पूर्वी ज्यांनी इथे आपला एक वेलकम केला होता, आपण इथे बघितलंय कॉल सिम्बा, त्या पर्टिक्युलर कमिटीवर जे आहेत त्यांचं नाव आहे ऑल्विन लोबो. ही इज द एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ सिम्बा नोबल इंटिग्रेटेड लिमिटेड अँड ही हॅज अ पास्ट एक्सपिरियन्स ऑफ 14 years इन कॉर्पोरेट सेक्टर. त्यांनी आपल्याला ते सांगितलंच. And now Simba Noble Integrated Limited is getting the benefit of his versatile experience to develop system and business. So call Simba आणि Simba Noble Integrated Limited ला सांभाळणारे ऑल्विन लोबो यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ओके, सो फायनली मी तुम्हाला म्हटलं होतं की लकी ड्रॉ आपण लवकरच सुरू करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी तुमची कूपन्स ड्रॉप बॉक्स मध्ये टाकली आहेत की नाही? येस और नो? एव्ही बघता बघता झोपले नाही ना आपण? सगळे जागे आहात? येस और नो? ओके, काही जागेत, काही कदाचित झोपी गेलेत. बरं, त्यांना आपण जागवूया, कारण की एकदा लकी ड्रॉ सुरू झाल्यानंतर आय एम शुअर सगळ्यांची ती झोप उडणार आहे. सो लेट्स बिगिन. यासाठी मला एक छोटीशी मुलगी पाहिजे सर्वात पहिला लकी ड्रॉ इथे काढण्यासाठी. छोटीशी मुलगी कोणी इथे येणार का पटकन? एखादी छोटीशी मुलगी? येस, व्हेरी नाईस. टाळ्या होऊन जाऊ दे तिच्यासाठी जोरदार. काय नाम है बेटा तुझा? खुशी. खुशी. अब देखते हैं खुशी किसकी जिंदगी में खुशी लाने वाली है. ओके, 4 फोल्ड करून तुम्हाला याच्यात टाकायचंय ड्रॉप बॉक्स मध्ये फटाफट. क्या बात आहे. मी म्हटलं ना, झोपी गेलेले लोक लवकरच उठतील. ओके, सो आपण इथे टोटल 5 लकी ड्रॉज आहे. विल बिगिन विथ द 5th वन. आणि जसं जसं आपण लकी ड्रॉज मध्ये पुढे पुढे जाणार आहोत, 1 स्टेप फॉरवर्ड, तसे तसे तुमचे जे रिटर्न्स आहेत ते वाढत जाणार आहेत. सर्वात पहिला लकी ड्रॉ आपण जो काढतोय 5 नंबरचा, तर विनरला इथे DVD प्लेयर मिळणार आहे. सो फाइनली डन. क्या बात है. अच्छे से इसको मिक्स कर लेते हैं. अजून कोणी ज्यांनी अजून आपला कूपन इथे टाकलेला नसेल? ओके, चार वेगवेगळे आहेत. 4 फोल्ड करायचे आहेत त्याला. वेगवेगळे सगळे 4 फोल्ड करा. वेगवेगळे. येस, असे कूपन्स यात असू शकतात. तर यात हाऊ टू फाइंड आउट अ सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम आपण असं केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, आता जर आपण कूपन काढलं, समजा राहुल नावाच्या व्यक्तीचं ते कूपन आहे 5 नंबरचं. बक्षीस जर राहुल नामक व्यक्तीला मिळणार असेल, त्यांना ते दिल्यानंतर समजा 3 नंबरचं जे बक्षीस आहे त्यात पण त्यांचंच कूपन आलं, देन विल गिव्ह हिम अन ऑप्शन की तुम्हाला 5व्या नंबरचा जो गिफ्ट आहे ते ठेवायचं आहे की यू वॉन्ट द 3rd वन. हा त्यांचा डिसिजन असेल.
सपोज ते म्हणताय की मला 5वं मिळालेलं आहे, आय एम हॅपी विथ इट, ओके, तर 3 नंबरसाठी आपण दुसरं नाव काढणार. पण जर ते म्हणाले की आत्ता जे 3 नंबर्स आहे, ऑब्व्हियसली जसं आपण एक स्टेप फॉरवर्ड जाणार तसे बक्षिसं वाढणार आहे, त्यांची व्हॅल्यू वाढणार आहे. जर ते म्हणाले की नाही मला 3 नंबरचं ठेवायचं आहे, मग आपण 5व्या नंबरसाठी दुसऱ्याचं कूपन याच्यातनं काढणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? आले लक्षात? सो लेट्स बिगिन. खुशी, कम ऑन. छान मिक्स करायचंय. हां, तुम्ही दोघींनी छान मिक्स करायचंय याला. अँड लेट्स सी. व्यवस्थित व्यवस्थित दोन्ही हाताने. ओके. खुशी, यातनं एक कूपन काढायचंयस तू. Alright, so let's see who's the lucky winner for the 5th prize. And the winner is coupon number 10502, पद्मजा कांकरिया. जोरदार तालियों के साथ इनका स्वागत करते. Come on everyone. पद्मजा जी आइए please. And I'll request Mr. Prantik to kindly give away her gift. It's a Philips DVD player. Congratulations. Okay, well मैं चाहती हूँ आपको सबसे पहला है लेकिन 5th है, आपको ये गिफ्ट मिला है. You must be feeling really happy and you are associated with SVL. तो मैं चाहूँगी कि आप यहाँ पर आए हुए सभी को कुछ बताएं इस बारे में. हेलो, मैंने SVL में 3 साल पहले इन्वेस्ट किया था. मेरा पहला 1 लाख रुपया जो मेरी सैलरी से आया हुआ था. एंड आई हैव मैनी ब्रेक्स इन माई करियर, बट आई वॉज सो मच इनसिक्योर टू कीप इट इन SVL, सीइंग द हैंडसम रिटर्न्स दे वर पेइंग. और संकेत जी को मैंने एक ही सवाल पूछा था कि सिक्योरिटी क्या है मेरे पैसों की. और आज 3 साल बाद मैं ये बोलना चाहूँगी कि आज मुझे सिक्योरिटी की कोई ज़रूरत नहीं लगती है. मुझे कभी भी अपने पेमेंट डिस्टर्ब होते हुए नहीं दिखे. हमेशा मुझे रिमाइंडर मिलता रहा कि मैं अपना चेक डाल दूं. एंड इतना डिसिप्लिन व्यवहार और कहीं मेरे को मिला नहीं. आई एम वेरी हैप्पी विद द SVL एंड आई वुड लाइक टू कंटिन्यू विद द इन्वेस्टमेंट विद SVL. थैंक यू सो मच पद्मजा जी. जोरदार तालियां फॉर Mrs. Padmaja Kankaria. And thank you so much, you lovely little girls. Thanks a lot for coming here. ओके, आणि यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की आज एक एमिनंट स्पीकर आपल्या समेत आहेत, मिस्टर सचिनजी जोशी. आणि त्यांनी केलेलं कार्य स्पेशली एज्युकेशन फील्डमध्ये इतकं वास्ट आहे, इतकं मोठं आहे की बरेचसे पुरस्कार मिळाले. त्यांनी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्वतःचं नाव नोंदवलं आहे. सो त्यांची एक छोटीशी ओळख मी इथे देऊ इच्छिते. भारतीय समाज व्यवस्थेत आज आपण व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा पाया म्हणून शिक्षणाकडे बघत असतो. म्हणूनच डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की आपल्या भारताची प्रगती करावायची असेल तर 3 व्यक्तींवर अधिक मेहनत घ्या. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक. हेच उद्याचा भारत घडविणारे मूलभूत घटक आहेत. आणि याच गोष्टीला नजरेसमोर ठेवून व याच ध्येयाने प्रेरित होऊन श्री सचिन V जोशी यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली. अतिशय कमी वयात त्यांनी शिक्षण क्षेत्रात अद्वितीय कार्य केले. विविध नवीन संकल्पना त्यांनी शिक्षण क्षेत्रात रुजविल्यात. जिथे शिक्षण पोहोचू शकत नाही तिथे शिक्षण पोहोचविण्यासाठी त्यांनी समाज कार्याच्या माध्यमातून भारतातील पहिली फिरत्या शाळेची संकल्पना तयार केली. एज्युकेशन ऑन व्हील याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आणि महाराष्ट्रातील युवा शिक्षण तज्ज्ञ म्हणून सुद्धा त्यांना गौरविले. सचिन जोशी यांच्या कार्याचा आढावा आपण घेऊयात. ग्रीन इंडिया प्री प्रायमरी स्कूल नाशिक याचे ते संस्थापक आणि संचालक आहेत. त्याचप्रमाणे ते संस्थापक आणि संचालक आहेत किड्सविज प्री प्रायमरी स्कूल पुणे आणि झेनिथ ट्रेनिंग मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड. याचबरोबर त्यांनी बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहेत, काही व्हॉइस रेकॉर्डिंग्स, काही डॉक्युमेंटरीज बनवलेल्या आहेत. मैत्री अभ्यासाशी या प्रचंड खपाच्या पुस्तकाचे ते लेखक आहेत आणि त्याचं इंग्लिश व्हर्जन आहे फ्रेंडशिप विथ स्टडी. त्याचबरोबर त्यांनी ध्वनी फीत रिलीज केली आहे ज्याचं नाव आहे हसत खेळत मैत्री अभ्यासाशी. त्याचबरोबर सृजनदर्शिका याचं हे कला दिनदर्शिका त्यांनी रिलीज केलेलं आहे.
त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे आणि त्याचबरोबर काही एमिनेंट पर्सनॅलिटीज, काही इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीजच्या हस्ते, जसे की राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मंगेशजी पाडगावकर, अण्णा हजारे, त्याचबरोबर राष्ट्रपती पुरस्कार विजेते BJ शेखर, मिस्टर भीष्मराज बाम, विजयजी दर्डा सर आणि विविध वृत्तपत्र संपादक, विविध IAS ऑफिसर्स, विविध राजकीय मान्यवर यांनी सचिनजी जोशींच्या कार्याला गौरविले आहे. आणि तसेच विविध न्यूज चॅनल्स, वर्तमानपत्र, रेडिओ यावर आपण त्यांच्या प्रकट मुलाखती नियमितपणे बघत असतो. त्यांचे शिक्षण आपण जर बघितलं तर एक मोठी लिस्ट आहे. BCom, MPM, LLB, DTL, DLL and LW, GDC and A and MA in Education and Communication. सो अशा या डायनॅमिक पर्सनॅलिटीला आपण इथे जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. प्रेझेंटिंग मिस्टर सचिनजी जोशी. So, great evening. अल्विनने गुड इव्हिनिंग म्हटलं, त्याला खूप स्लो रिस्पॉन्स आला. मी तुम्हाला ग्रेट इव्हिनिंग म्हणतोय कारण की SVL एक ग्रेट ऑर्गनायझेशन आहे आणि या ग्रेट ऑर्गनायझेशन मधली संध्याकाळ ही प्रत्येक वेळेस ग्रेटर असली पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना ग्रेट इव्हिनिंग. सगळ्यांनी एका आवाजात म्हणा ग्रेट इव्हिनिंग. मला 4 दिवसापूर्वी सरांनी सांगितलं की आमच्या सर्व इन्व्हेस्टर्सशी बोलायचंय. म्हटलं माझा हा विषय नाहीये, मी पालकांचं काउन्सिलिंग करतो, मुलांच्या अभ्यासावर काम करतो, एक्सपेरिमेंटल स्कूल चालवतो. माझा आणि यांचा हा विषय नाहीये. पण संकेतजी म्हणाले की नाही तुम्ही बोला. म्हटलं कशावर बोलायचं, तर ते म्हणे की आम्ही सातत्याने तरुण बघत असतो, लोक बघत असतो, आमच्याशी संपर्क येत असतो, तर कुठेतरी नेहमी आम्हाला असं वाटतं की या व्यक्तीमध्ये कुठेतरी आत्मविश्वास नाही, कॉन्फिडन्स नाहीये, तर त्याच्यावर तुम्ही बोलावं. मी याच्या आधी कधी बोललो नाही, पण मी नक्कीच प्रयत्न करेन. कारण की आत्मविश्वास हा आतला असतो, तो अनुभवायचा असतो. पण मग मी जी SVL ची क्लिप बघितली, ऑडिओ व्हिज्युअल क्लिप पाहिली, ती क्लिप पाहिली, तेव्हा मला असं वाटलं आत्मविश्वास दिसतो आणि तो संकेत लोखंडेच्या नावाखाली तो दिसतो. संकेत लोखंडेसाठी एक जोरदार माझ्या टाळ्या व्हायला पाहिजे की त्यांनी जो मला विश्वास सांगितलं की कॉन्फिडन्स याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. तर तुम्हाला असं वाटलं तो फिलिंग आहे. पण इथं मी तो कार्यक्रम बघितला, 20 मिनिटाची ती क्लिप पाहिली आणि मला असं वाटलं की आत्मविश्वास दाखवायची पण गोष्ट असते आणि ते जर नाव असतं ते SVL आहे. मी तुमच्याशी बोलणार आहे त्याच्या आधी मी एक सुंदर अशी कविता केली आहे की गुंतवणूक आणि आत्मविश्वास काय असतं. आज मी आपल्यासमोर उभा आहे तो गुंतवणूक या विषयावर बोलायला नाही, तो विषय माझा नाही, तो माझा विषय नाही. पण तरी सांगतो गुंतवणुकी इतकं समाधान कशात नाही. गुंतवणूक नात्याची असेल, गुंतवणूक नात्यांची असेल किंवा पैशाची, दोन्हीतून समाधानच मिळतं. एकातून आर्थिक तर दुसऱ्यातून मानसिक स्थैर्य मिळतं. विश्वासाच्या पायावर जेव्हा गुंतवणूक उभी असते, तुम्हाला सांगतो तुमचा आत्मविश्वास वाढवायला तीच महत्वाची ठरते. रोज जगताना